नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात यातल्या पहिल्या रिपोर्टने. पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जींचं सरकार सत्तेतून जाणार असल्याचा दावा भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलाय. मागील 2 महिन्यातला नड्डा यांचा दुसऱ्यांदा बंगालच्या दौऱ्यावरती ते गेलेले आहेत. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत नड्डा यांनी बंगालच्या आगामी निवडणुकांसाठी प्रचाराची पेरणीच केली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या रोड शोसाठी ही प्रचंड गर्दी झाली आहे. नड्डा यांच्या रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन केलं. नव्या वर्षात जे.पी. नड्डा पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. निवडणुका जवळ आलेल्या असल्यानं नड्डा यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. याची जाणीव असल्यानं कार्यकर्त्यांसाठी हा रोड शो अत्यंत महत्त्वाचा असाच आहे. परिणामी या रोड शो मध्ये जिकडे पाहावं तिकडे गर्दीच गर्दी पाहायला मिळत होती. भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता, ममता जी, आपने जितना आतंक मचाना है मचाओ, आपने जितना अपराधीकरण करना है करो. हमारे 130 से ज्यादा कार्यकर्ता जिनके नाम लिखे हैं, 100 का तर्पण तो मैंने किया है. ये भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हैं, ये रुकने वाला नहीं है, ये आगे बढ़ेगा और बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार में. बर्धमान मधला हा भाजपचा रोड शो पश्चिम बंगाल मधलं वातावरण बदलत असल्याचं स्पष्ट करणार आहे. कारण अशी गर्दी कधीच पाहिली नाही असं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. रोड शो सुरू होण्याआधीपासूनच स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जे.पी. नड्डा हेलिकॉप्टरनं पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नड्डा यांचं आगमन होण्याच्या आधीच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं मोठी तयारी केली आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलंय. या निवडणुकीत भाजपसमोर ममता बॅनर्जी यांचं आव्हान आहे. ममता बॅनर्जी सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यात. यंदाची निवडणूक जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हॅट्रिक ठरणार आहे. मात्र भाजपनं आता पश्चिम बंगालमध्ये त्यांचाच मुख्यमंत्री सत्तेत बसवण्याचा विडा उचललाय. परिणामी भाजपचे सर्वच बडे नेते पश्चिम बंगालच्या रणांगणात उतरलेत. स्वतः भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 महिन्यात दुसऱ्यांदा बंगालमध्ये पोहोचलेत. त्यांच्या पोहोचण्याच्या आधीच भाजपच्या महिला आघाडीनं त्यांच्या पारंपरिक स्वागताची तयारी केली होती. या सर्व स्वागताचा स्वीकार करत जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केली. श्री राधा गोविंद मंदिरात नड्डा यांनी पूजा केली. भाजपच्या सर्वच नेत्यांनी आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये प्रचार केलाय तिथं हीच समानता पाहायला मिळते. नड्डा यांचा हा दौरा जरा वेगळा असाच आहे. दौऱ्यातल्या पहिल्याच दिवशी नड्डा संपूर्ण वेळ शेतकऱ्यांसोबत असणार आहेत. नड्डा यांनी जगनंदपूरच्या त्यांच्या दौऱ्यात गावातल्या प्रत्येक घरात जाऊन 1 मूठभर तांदूळ जमा केला. 1 मुठ्ठी चावल संग्रह हे अभियान भाजपनं सुरू केलंय. शेतकऱ्यांसोबतचा जनसंपर्क वाढवण्यासाठी भाजपनं हे आंदोलन सुरू केलंय. जगनंदपूरला देशाचं राईस बाईल ऑफ इंडिया म्हटलं जातं. त्यामुळे याच ठिकाणाहून भाजपनं अभियानाला सुरुवात केली आहे. अभियानाला सुरुवात केली असल्यानं भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जगनंदपूरमधल्या घराघरातून 1 मुठ्ठी तांदूळ जमा केला. अभियान सुरूच होतं. गावागावातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणं आणि जनसंपर्कासाठी हे अभियान सुरूच राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या भोजनासाठी शेतकऱ्यांच्या घराचीच निवड करण्यात आली. एका शेतकऱ्याच्या घरात जे.पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांनी भोजन केलं. अर्थात या भोजनातही प्रमुख पदार्थ भातच होता. या अभियानातला पुढचा भाग होता तो जाहीर सभेचा.
बुर्दिमानमध्ये भाजपनं जाहीर सभा आयोजित केली। या सभेत मुख्य भाषण होतं ते जेपी नड्डा यांचं। भाजपनं शेतकऱ्यांसोबत संवाद साधायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांकडून तांदूळ घेतला जातोय। देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या कृतीला महत्त्व प्राप्त झालंय। शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं कोणती कामं केली आहेत याची माहिती यावेळी नड्डा यांनी दिली आहे। उसी तरीके से ये मिनिमम सपोर्ट प्राइस लोग कहते थे, चर्चा करते थे, लेकिन मिनिमम सपोर्ट प्राइस स्वामीनाथन कमीशन को अगर लागू किया तो मोदी जी ने किया और लागत का 1.5 गुना देना तय किया और इसके साथ साथ एमएसपी को लगभग 50% बढ़ाया गया। ये हमको ध्यान में। भाजपनं सुरू केलेलं हे अभियान आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण भाजपचे कार्यकर्ते तब्बल 48,000 गावातल्या घराघरातून एक मूठ तांदूळ जमा करणार आहेत। या माध्यमातून भाजपचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढणार आहे। हा वाढणारा जनसंपर्क शेतकऱ्यांबरोबरचा संवाद भाजपला सत्ता मिळवून देणारा ठरेल असा दावाच जेपी नड्डा यांनी त्यांच्या भाषणात केलाय। उसी तरीके से ये मिनिमम सपोर्ट प्राइस लोग कहते थे, चर्चा करते थे, लेकिन मिनिमम सपोर्ट प्राइस स्वामीनाथन कमीशन को अगर लागू किया तो मोदी जी ने किया और लागत का 1.5 गुना देना तय किया और इसके साथ साथ एमएसपी को लगभग 50% बढ़ाया गया। ये हमको ध्यान में। भाजपनं पश्चिम बंगालसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। ममता बॅनर्जी सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यात। डाव्यांचा अभेद्य गड ममता बॅनर्जींनी तब्बल 2दा भेटलाय। मात्र आता ममता दिदींचा हा गड कोणत्याही परिस्थितीत सर करायचाच यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे। ही रणनीती यशस्वी होऊन ममता दिदींची सत्ता जाणार असा विश्वास जेपी नड्डा यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलाय। और जिस गर्मजोशी के साथ आप इतनी बड़ी संख्या में यहाँ उपस्थित हुए हैं, यह बताता है कि आपने तय कर लिया है ममता का जाना निश्चित है और भाजपा का आना तय है। इस बात को नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपनं पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी जोरदार बिगुल वाजवलंय। वर्धमान मधल्या रोड शो साठी ही गर्दी भाजप नेते आणि कार्यकर्ते यांचा आत्मविश्वास दुणावणारी आहे। जेपी नड्डा यांचा रोड शो मोठ्या प्रमाणात यशस्वी झालाय। त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अडचणी निश्चितच वाढल्या आहेत। त्यामुळे आता ममता बॅनर्जी कोणते डावपेच आखणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। एकंदरीतच भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातली ही राजकीय लढाई या वर्षातली सर्वात मोठी वर्चस्वाची लक्षवेधी लढाई ठरणार आहे हे नक्कीच। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। पुढे बघूयात देशातलं पॉलिटिकली मोस्ट व्हायलंट स्टेट अशी पश्चिम बंगालची अनेक दशकांची ख्याती आहे। इतकी वर्ष डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये हे हिंसक युद्ध चालायचं, आता डाव्यांची जागा भाजपनं घेतली। पाहुयात बंगालमधलं डाव्यांचं वर्चस्व कसं संपुष्टात आलं त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। निवडणुका आणि राजकीय हिंसाचार ही पश्चिम बंगालची ओळख आहे। पंचायत समितीची छोटी निवडणूक असो की लोकसभा निवडणूक, बंगालमधला रक्तपात टळत नाही। एका दशकापूर्वी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती। मात्र 2011च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी डाव्यांचा गड नेस्तनाबूत केला। 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीतही डावे आव्हान देऊ शकले नाही। आता तर 2021 मध्ये डावे पक्ष राजकीय सारीपाटावर दिसतही नाहीत, कारण डाव्या पक्षाचं कॅडर संपत गेलं। ममता बॅनर्जींनी ते एकहाती संपवत नेलं। परिणामी डाव्या पक्षांकडे नेतृत्वच उरलं नाही। बुद्धदेव भट्टाचार्य प्रकृतीच्या कारणामुळे बाहेर गेले। प्रत्येक स्थानिक निवडणुकीनंतर डाव्यांची ताकद कमी होत गेली। अनेक स्थानिकीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या। बंगाल म्हणजे केवळ ममता बॅनर्जी झाल्या। एकेकाळी जशी डाव्यांची पोलादी पकड बंगालवर होती, तशा पद्धतीनं तशीच पकड ममतांनी बनवली। ममता इज न्यू लेफ्ट असं सगळे म्हणायला लागले।
डाव्या पक्षांच्या या घसरणीनं बंगालमध्ये एक पॉलिटिकल व्हाईड तयार केला आणि इथेच या प्रक्रियेतला दुसरा महत्वाचा टप्पा आला आणि तो म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या भाजपचा बंगालमध्ये प्रवेश झाला. 2014 मध्ये मोदींसाठी देशभर वातावरण तयार झालं असताना यापूर्वी भाजपनं डाव्या विचारसरणीचा प्रदेश म्हणून कधीही विचारात न घेतलेल्या बंगालमध्ये ही ताकद लावली. तो चंचू प्रवेश होता. पण भाजपचे 2 खासदार बंगालमधून निवडून आले आणि त्यांच्या मतांची टक्केवारीही लक्षणीयरित्या वाढली. ते बंगालसाठी नवीनच होतं. बंगालच्या अनेक भागात धार्मिक दंगलीच्या वा तणावाच्या घटना घडल्या. निमित्त अनेक होती. दुर्गा पूजा हा तर बंगालच्या परंपरेचा सर्वात महत्वाचा सण, पण त्याकडे कधी हिंदुत्वाच्या नजरेतून इथं बघितलं गेलं नाही. गेल्या काही वर्षात इथं रामनवमीचे उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाले. ते बंगालला नवीन होते. भाजप व त्याच्याशी संबंधित संघटनांनी ते सुरू केले. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक ध्रुवीकरण होण्यासाठी तात्कालीन घटनांपेक्षा अन्यही काही कारणं आहेत. बंगालमध्ये जवळपास 27% मुस्लिम आहेत. इथं फाळणी झाली होती आणि नंतर बांगलादेशची निर्मिती झाली. दोन्ही धर्मातले हिंदू आणि मुस्लिम व्यवस्थापित इथं मोठ्या संख्येनं आहेत. यांच्या भावना अद्यापही बंगालमध्ये जागे आहेत. ध्रुवीकरण झालंच, पण भाजपनं संघटना वाढवायचेही अनेक प्रयत्न इथे 5 वर्षांमध्ये केले. विधानसभेत त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण डाव्यांचं नेतृत्वहीन कॅडर आणि मुकुल रॉय यांच्यासारखे तृणमूलचे काही मोठे मासे गळाला लावून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्थानिक नेतृत्वापेक्षा भाजपची मदार नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर आहे. जसं आसाम, हरियाणा व अन्य राज्यात जिथं भाजपची अगोदर सत्ता नव्हती त्या राज्यात भाजपला स्थानिक नेतृत्व मिळालं, तसं त्यांना बंगालमध्ये अद्याप मिळालं नाही. मुकुल रॉय हे चेहरा होऊ शकत नाही. केंद्रात मंत्रीपद दिलेल्या बाबुल सुप्रियोंचाही प्रभाव वाढला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जींसमोर नरेंद्र मोदींचं राष्ट्रीय नेतृत्व समोर करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दलही या निवडणुकीत वेगवेगळे प्रवाह जाणवतात. मतदारांना याची जाणीव आहे की भाजप विरोधी आघाडीचं सरकार आलं तर ममतांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल. तृणमूल या जाणीवेचा फायदाही उचलू पाहत आहे. प्रचाराची एक छुपी अंतर्गत लाईन तीही सुरू आहे. त्या लाईनला अस्मितेशीही जोडलं जात आहे. आणखी एक मुद्दा जो अंतप्रवाहासारखा या निवडणुकीत चर्चेला जातोय आणि तो म्हणजे नेमका बंगालच्या स्थानिक पक्षांनी स्वतःशी काय ठरवलंय. कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते हातात भगवे झेंडे धरून भाजपच्या प्रचारात जायला लागलेत. बुद्धदेव भट्टाचार्यांनी गणशक्तीमध्ये एक आव्हानात्मक लेख लिहिला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये अटीतटीची लढाई सुरू असल्याचं चित्र आहे. या लढाईतून डावे गायब असल्याचंही दिसतंय. बंगालमध्ये कायम काहीतरी पणाला लागलेलं असतं. सतत चळवळींच्या स्वभावाचा हा प्रदेश आहे. रवींद्रनाथांच्या रूपात साहित्य कलांच्या नवअभिसरणाच्या चळवळींचा पश्चिम बंगाल, सुभाष बाबूंच्या रूपात लष्करी स्वातंत्र्य उठाव करणारा पश्चिम बंगाल, सत्यजित रेंच्या रूपात चित्रपटांच्या आधुनिक भाषेचा, नक्सलबारीच्या उठावानं हिंसेकडे वळणारा पश्चिम बंगाल देशानं पाहिला. देशभर मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहत असतानाही 34 वर्ष मार्क्सवादी विचारांचं सरकार ठेवणारा हा प्रदेश. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असतानाही बंगालमध्ये भाजपला यश मिळालं नाही. मात्र 2019 मध्ये भाजपनं पश्चिम बंगालमध्ये लोकसभेचा तब्बल 18 जागा जिंकल्या. या यशामुळे पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपला मिळाला. तर भाजपच्या यशाचा धसका ममता बॅनर्जींनी घेतला. मात्र आता डावे पक्ष तर धसका घेण्याच्याही पलीकडे गेलेत. डावे पक्ष आता ना ममता बॅनर्जींना आव्हान देऊ शकतात ना भाजपला. भाजपनं डाव्या पक्षांची जागा व्यापून घेतलीय. परिणामी एकेकाळी सशक्त असलेल्या डाव्या पक्षांची सद्दीच संपलीय. आता डाव्यांची जागा व्यापलेल्या भाजपला मुख्यमंत्रीपद खुणावतंय आणि त्या दिशेनं भाजपनं पाऊल टाकायला सुरुवात केलीय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बंगालचा टायगर कोण हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय खरं तर, आणि त्याचा अंदाज किंवा त्याबद्दलचं सुतोवाच किंवा त्याबद्दलची वक्तव्य केली जात आहेत. बघूयात ब्रेक नंतर आपण नेमकं काय बघणार आहोत. 2021च्या विधानसभा निवडणुकीत आपण बघतोय पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी भाजपनं अनेक नेत्यांना मैदानात उतरवलंय. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये यश मिळालेलं असल्यानं भाजपला यशाची आशा आहे. मात्र भाजप समोरही मोठं आव्हान आहे. पाहूयात भाजपची ताकद आणि त्यांच्या समोरील आव्हानांचा हा स्पेशल रिपोर्ट.
भाजप अध्यक्ष JP नड्डांच्या रोड शोला पश्चिम बंगालमध्ये प्रचंड गर्दी झाली. ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपची तोळामासा शक्ती होती त्याच बंगालमध्ये हा चमत्कार घडला. भाजप हा पश्चिम बंगालमध्ये तळाला होता. अनेक ठिकाणी भाजपला उमेदवारही मिळत नव्हते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं देशभरात यश मिळवलं, मात्र पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीतली कामगिरी तशी निराशाजनक होती. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या पदरी अपयश आलं. केंद्रात सत्ता असूनही ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. मात्र 2017 पासून पश्चिम बंगालमध्ये राजकीय हवा बदलायला लागली. तृणमूल काँग्रेसमधले अनेक नेते भाजपमध्ये दाखल व्हायला लागले. ममता बॅनर्जींचं राजकीय चाणक्य अशी ओळख असलेले मुकुल रॉय भाजपमध्ये दाखल झाले. ममता बॅनर्जींसाठी हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता, कारण मुकुल रॉय यांची राजकीय हातोटी त्यांना माहिती होती. मुकुल रॉय यांनी पक्ष सोडल्याचा तृणमूल काँग्रेसला तोटा झाला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तब्बल 18 जागा जिंकल्या. यात मुकुल रॉय यांचा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मागील 2 वर्षांपासून कंबर कसली आहे. कैलास विजयवर्गीय यांना पश्चिम बंगालचं प्रभारी बनवण्यात आलंय. फायरब्रँड नेते असलेल्या कैलास विजयवर्गीय यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरलं. तर दुसरीकडे बंगालमध्ये राजकीय हत्यांचं सत्रही सुरूच आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या हत्या घडून आणल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. कार्यकर्त्यांच्या हत्येवरून अमित शहा, JP नड्डा, कैलास विजयवर्गीय यांनी जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार कोणत्या पातळीवर जातो याची कल्पना सर्व देशाला आली. भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहनांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असताना ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. JP नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेकही करण्यात आली. बुलेट प्रूफ गाडी असल्याने आपण सुखरूप बचावलो अशी प्रतिक्रिया JP नड्डा यांनी व्यक्त केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली होती. कोलकाता जवळील दक्षिण 24 परगण्यात भाजप नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. डायमंड हार्बर हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. यावेळी भाजपच्या मोटरसायकली असलेल्या काही कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला करण्यात आला. माध्यमांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. भाजपचा ताफा ज्या भागातून गेला तिथं तृणमूल काँग्रेसची सभा सुरू होती. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. तर कैलास विजयवर्गीय यांनी सैन्य तैनात करण्याची मागणी केली. और हम चुनाव आयोग से प्रार्थना करेंगे कि लोग निर्भीकता से वोट डाल सकें और ये आतंक और हिंसा की राजनीति समाप्त हो, इसके लिए अभी से सेंट्रल फोर्स डिप्लॉयड करें. तो जैसे बंगाल देश का हिस्सा नहीं, अलग राज्य है और वो यहाँ की बिल्कुल राजा है और वो जो चाहेगी वही होगा. बाबा साहब अम्बेडकर के संविधान से उनका कोई लेना देना नहीं. ये दुर्भाग्य है. JP नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह बंगालचे DGP आणि मुख्य सचिवांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगण्यात गुरुवारी TMC आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी TMC कार्यकर्त्यांनी नड्डा यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. राजकीय हिंसाचार हा पश्चिम बंगालला लागलेला कलंक आहे. राज्यात आतापर्यंत अनेक सरकार आली, मात्र कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात राजकीय हिंसाचार कमी झाला नाही. ममता बॅनर्जींचं सरकारही याला अपवाद ठरलं नाही आणि त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश होता. परिणामी मुकुल रॉय, शुभेंदू अधिकारी, अर्जुन सिंग, शोभन चॅटर्जी, मिहिर गोस्वामी, अनुपम हाजरा, शंकुदेव पांडा, सब्यसाची दत्ता, शीलभद्र दत्त यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. नवे नेते आणि कार्यकर्ते पक्षात येत असतानाच भाजपनेही पश्चिम बंगालसाठी एक स्पेशल टीम तयार केली. त्या टीमचं नावच स्पेशल 7 असं ठेवण्यात आलं. त्यात संजीव बालियान, गजेंद्र शेखावत, अर्जुन मुंडा, मनसुख मंडाविया, केशव मौर्य,
प्रधानसिंह पटेल आणि निरोत्तम मिश्रा यांचा समावेश आहे। पश्चिम बंगालची निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय हिंसाचार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। लोकसभा निवडणुकीच्या आधीही याचा प्रत्यय आला होता। आता विधानसभा निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।